यानंतरची बातमी नाशिकच्या चांदवडमधली। चांदवडमध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चांगलीच दाणादाण उडालेली आहे। या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। यात प्रामुख्याने नुकतीच झालेली कांदा लागवड तसंच कांदा लागवडीसाठी तयार करण्यात आलेली रोपं सोबतच मका आणि बाजरी यांचं मोठं नुकसान झालंय। आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी घेतला, आपण पाहूया। काल मध्यरात्री नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव, चांदवड, सटाणा आदी ग्रामीण भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे परतीच्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं जे आहे ते मोठं नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकतो नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शिंगवे या भागातील हे दृश्य आहे। शेतीचं 15,000 रुपये पाहिलीचं बियाणं घेऊन त्याची अचानक नुकसान झाली। मुसळधार पाऊस झाल्यामुळं काल पाऊस झाला आहे आणि त्या मुसळधार पावसामुळे शेतीचं फार नुकसान झालेलं आहे। कांद्या पिकाचं पीक तर धोक्यात गेलेलंच आहे आणि मका पीक सुद्धा काढणीस आले असून ते बी पण धोक्यात गेलेलं आहे। त्याच्यामुळे शेतकरी तर खूप चिंतेमध्ये आहे। शेतकरी आता एवढा पैसा आणेल कुठून, याची सरकारने दखल घ्यावी आणि शेतकऱ्याला तातडीने मदत करावी। मायबाप सरकारकडे शेतकऱ्यांची एवढीच विनंती आहे, या नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे व्हावेत आणि शेतकऱ्याला कुठेतरी आर्थिक मदत मिळावी। संदीप जेजूरकर, एबीपी माझा, शिंगवे, चांदवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।